दिनांक 11 जुलै रोजी रात्रीत साक्री शहरामध्ये 2 गटांत लहान मुलांच्या वादातून दंगल उसळली होती। चांददारा मोहल्ला आणि आंबेडकर चौक परिसरातील दोन्ही गट समोरासमोर येताना जमावानं दंगलीमध्ये तलवार, कोयते, चाकू, लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करून एकमेकांवर हल्ला चढवलाय। प्राप्त माहितीनुसार 5 जण दंगलीमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। एकाला चाकूचा वार लागल्यामुळे धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे हे गुरुवारी रात्रीच दाखल झाले असता शोध मोहीम राबवत दंगेखोरांमधील 6 संशयितांना रात्रीच अटक करण्यात आली असून आता तणावपूर्ण शांतता आहे। धुळ्याहून अधिक कुमक मागवण्यात आली असून संवेदनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। साक्री शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांनी साक्री शहर आणि तालुक्याला शांततेचं आवाहन करण्यात आले। मी उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री संजय बंबाळे आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे साक्री तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो की दिनांक 12/7/24 रोजी साक्री शहरात डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रात्रीला जी किरकोळ लहान मुलांच्या कारणावरून 2 समाजामध्ये जाती तणाव निर्माण झाला होता। सदरचा जाती तणाव हा अतिशय किरकोळ गोष्टीवरून झालेला आहे। अशा ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक समाजाने सामंजस्य भूमिका घेऊन टाळायला पाहिजे। पोलिसांना त्याबाबत सखोल आणि तात्काळ माहिती देणं आवश्यक आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे जनतेला आव्हान आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नये, कुठल्याही किरकोळ घटनांची पोलिसांना माहिती द्यावी आणि असे कुठलेही जाती तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो। जय हिंद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।